हॅलो एव्हरीवन, वेलकम टू स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावरील जेवढेही महत्त्वाचे प्रश्न बनत असतील तेवढे अतिमहत्त्वाचे सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे. तुमच्या येणाऱ्या प्रत्येक परीक्षेमध्ये या व्हिडिओतून 1 ते 2 प्रश्न तुम्हाला बघायला भेटणार आहेत. ओके, या ठिकाणी मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगतो, टोटल 150 प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे आणि एक एक प्रश्न इतका महत्त्वाचा आहे मित्रांनो की त्या प्रश्नांमधून तुमचे महात्मा फुले संपूर्णपणे कव्हर होणार आहेत. महात्मा फुलेंचा वेगळा अभ्यास करण्याची तुम्हाला गरज नाही मित्रांनो. ओके, कारण तुमच्या परीक्षांमध्ये या व्हिडिओच्या बाहेर प्रश्नच नसणार, एवढे लक्षात घ्या. आणि हा व्हिडिओ केअरफुली शेवटपर्यंत पहा. आणि मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. तुम्ही चॅनलवर येता, व्हिडिओ पाहता, व्हिडिओला लाईक करता, चॅनलला सबस्क्राईब देखील करता, पण जोवर तुम्ही सबस्क्राईब बटनाच्या समोरील बेल आयकॉनला क्लिक करून ऑल सिलेक्ट करत नाही तोवर तुम्हाला आम्ही पुढे अपलोड केलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत नाही. त्यामुळे तुम्ही या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला तर या व्हिडिओला लाईक देखील करा. चला तर वेळ न घालवता हा अति महत्त्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू. पहा, पहिला प्रश्न, महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा किती साली व कोणत्या ठिकाणी स्थापन केली? पहा, महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा पुण्यामध्ये 1848 मध्ये स्थापन केली होती. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, पुणे 1848. समोरचा प्रश्न, महात्मा फुले यांच्या कोणत्या ग्रंथाचा विश्व कुटुंबाचा जाहीरनामा म्हणून उल्लेख केला जातो? पहा, अति महत्त्वाचा प्रश्न, तुमच्या येणाऱ्या सर्वच परीक्षांसाठी स्टार करा हा प्रश्न. पहा, महात्मा फुले यांचा जो सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ आहे त्या ग्रंथाचा विश्व कुटुंबाचा जाहीरनामा म्हणून उल्लेख केला जातो. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, सार्वजनिक सत्यधर्म. समोरचा प्रश्न, महात्मा फुले यांनी डॅश डॅश रोजी सीताराम आलाट व राधाबाई ज्ञानोबा निंबकर यांचा सत्यशोधक पद्धतीने विवाह केला होता? पहा, अति महत्त्वाचा आहे हा प्रश्न देखील. महात्मा फुले यांनी 25 डिसेंबर 1873 रोजी सीताराम आल्हाट व राधाबाई ज्ञानोबा निंबकर यांचा सत्यशोधक पद्धतीने विवाह केला होता. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, 25 डिसेंबर 1873. समोरचा प्रश्न, 1865 या साली महात्मा फुले यांनी डॅश डॅश या ठिकाणी विधवांच्या केशवपन बंदीसाठी नाभिक बांधवांचा संप घडवून आणला? कोणत्या ठिकाणी? उरुळी देवाची नाही, थेऊर नाही, सासवड नाही. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, यापैकी नाही. मग कोणत्या ठिकाणी? मग तळेगाव ढमढेर येथे. कोणत्या ठिकाणी? तळेगाव ढमढेर येथे. पहा, 1865 या साली महात्मा फुले यांनी तळेगाव ढमढेरे या ठिकाणी विधवांच्या केशवपन बंदीसाठी नाभिक बांधवांचा संप घडवून आणला होता. अति महत्त्वाचा आहे प्रश्न मित्रांनो, सर्वच प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत, त्यामुळे व्हिडिओ पूर्णपणे शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओच्या बाहेर तुमच्या परीक्षेमध्ये प्रश्न 100% नसणार आहे मित्रांनो. जेवढ्या वेळा जास्त वेळा तुम्हाला हा व्हिडिओ रिवाइज करता येईल तेवढ्या वेळा जास्त वेळा रिवाइज करा. जास्तीत जास्त वेळा पाहता येईल तेवढ्या जास्त वेळा हा व्हिडिओ पहा. चला पुढचा प्रश्न पाहूया. महात्मा फुले यांनी बाल हत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना कधी केली? पहा, महात्मा फुले यांनी बाल हत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली होती 1863 ला. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, 1863. समोरचा प्रश्न, 1864 साली पुण्यातील डॅश डॅश बागेत महात्मा फुले यांनी पहिला पुनर्विवाह घडवून आणला? पहा, पुण्यातील कोणत्या बागेत? 1864 साली पुण्यातील गोखले बागेत महात्मा फुले यांनी पहिला पुनर्विवाह घडवून आणला. अति महत्त्वाचा आहे हा देखील प्रश्न. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, गोखले. समोरचा प्रश्न, महात्मा फुले यांच्याबाबत सत्य विधाने आपल्याला ओळखायची आहेत. आता पहा, पहिलं विधान आहे, येरवड्या पुलाच्या कामात चुना पुरवण्याचे गुत्ते घेतले. ओके, आणि दुसरं विधान काय आहे, ते पुणे नगरपालिका सदस्य होते. तर पहा, सत्य विधान कोणतं आहे, तर येरवडा पुलाच्या कामात चुना पुरवण्याचे गुत्ते त्यांनी घेतले होते आणि ते पुणे नगरपालिकेचे सदस्य देखील होते. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, फक्त अ आणि ब. ओके, म्हणजेच दोन्ही विधाने बरोबर. ओके, पहा, खडकवासला तलावाला दगड पुरवण्याचे गुत्ते सरकारकडून डॅश डॅश यांनी घेतले होते. पहा, महात्मा फुलेंचा व्हिडिओ आहे. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर काय असेल? योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, महात्मा फुले यांनी खडकवासला तलावाला दगड पुरवण्याचे गुत्ते सरकारकडून महात्मा फुले यांनी घेतले होते. समोरचा प्रश्न,
1876 साली पुणे नगरपालिका सदस्य कोण झाले? या पदावर त्यांनी 6 वर्ष काम केले. कोण झाले? तर ते झाले महात्मा फुले. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 महात्मा फुले. समोरचा प्रश्न, पंडिता रमाबाई यांना धर्मांतर करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न कोणी केला? तो केला होता महात्मा फुले यांनी. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 महात्मा फुले. समोरचा प्रश्न, मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या राज्यसेवेपासून पोलीस भरतीपर्यंत तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल ना, राज्यसेवेची कंबाईन ग्रुप बी, कंबाईन ग्रुप सी किंवा टॅक्स असिस्टंट, एक्साइज इन्स्पेक्टर, तसेच आरोग्यसेवक, ग्रामसेवक, कृषीसेवक, तलाठी, पोलीस भरती किंवा महाटेटच्या एक्झाम, ओके, या सर्वच परीक्षांसाठी हा व्हिडिओ अति महत्त्वाचा आहे. या व्हिडिओच्या बाहेर तुमच्या परीक्षेमध्ये प्रश्न नसणार आहे मित्रांनो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. खऱ्या लोक शिक्षणाचा शिल्पकार म्हणून कोणाला संबोधले जाते? महात्मा फुले यांना. पहा, खऱ्या लोक शिक्षणाचा शिल्पकार म्हणून महात्मा फुले यांना संबोधले जाते. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 महात्मा फुले. समोरचा प्रश्न, 1863 साली महात्मा फुले यांनी कोणत्या ठिकाणी बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले? आपण मागच्या प्रश्नामध्ये पाहिले बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना महात्मा फुले यांनी 1863 मध्ये केली. पण कोणत्या ठिकाणी? तर ते ठिकाण आहे स्वतःचं घर. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 स्वतःच्या घरी. 1863 मध्ये महात्मा फुले यांनी स्वतःच्या घरी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली होती. समोरचा प्रश्न, न्यायमूर्ती रानडे यांनी स्वामी दयानंद सरस्वती यांची महाराष्ट्रात हत्तीवरून मिरवणूक काढली त्यावेळी त्यांना कोणी मदत केली होती? त्यावेळी त्यांना मदत केली होती महात्मा फुले यांनी. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 महात्मा फुले. समोरचा प्रश्न, 1870 साली डॅश डॅश यांनी पुणे या ठिकाणी सर्वप्रथम शिवजयंती साजरी केली. ती केली होती महात्मा फुले यांनी. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 महात्मा फुले. पहा, 1870 साली महात्मा फुले यांनी पुणे या ठिकाणी सर्वप्रथम शिवजयंती साजरी केली होती. समोरचा प्रश्न, महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली? आपणास सर्वांना माहिती आहे महात्मा फुले यांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली. याचे मी उत्तर तुम्हाला नाही सांगणार आहे मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे. चला, हा तुमच्यासाठी होमवर्क प्रश्न आहे आणि हा लगेच तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर द्यायचे आहे. आणि जर तुम्हाला येत नसेल तर समोर तुम्हाला याचं उत्तर कळणार आहे, पण आत्ता तुम्ही या प्रश्नाचं उत्तर लगेच द्या. महात्मा फुले यांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली? या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला लगेच कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे. ओके. समोरचा प्रश्न, ज्योतिबा हे खरे महात्मा होते असे महात्मा फुले यांच्या बाबत कोणी विधान केले? असे महात्मा फुले यांच्या बाबत विधान केलं होतं महात्मा गांधी यांनी. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 महात्मा गांधी. काय विधान होतं? ज्योतिबा हे खरे महात्मा होते असे महात्मा फुले यांच्या बाबतचं विधान केलेलं आहे महात्मा गांधी यांनी. समोरचा प्रश्न, मुंबईत नाभिकांचा संप कोणी घडवून आणला? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 महात्मा फुले यांनी. समोरचा प्रश्न, महात्मा फुले यांच्या बाबत बिनचूक विधाने ओळखायची आहेत. ओके. पहा, त्यांनी खतफोडीच्या बंडास पाठिंबा दिला नाही. ओके. आणि त्यांनी स्वतःच कुळवाडी भूषण उपाधी लावली. महात्मा फुले यांच्या बाबत बिनचूक विधान. ओके. बिनचूक म्हणजे बरोबर असलेलं विधान आपल्याला ओळखायचंय. तर त्यांनी खतफोडीच्या बंडास पाठिंबा दिला नाही, तर त्यांनी या बंडास पाठिंबा दिला होता मित्रांनो. आणि त्यांनी स्वतःच कुळवाडी भूषण उपाधी लावली, तर हे देखील योग्य आहे. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 फक्त बरोबर. ओके. समोरचा प्रश्न, खालील पदव्या महात्मा फुले यांना कोणी दिल्या? शूद्र जगद्गुरू आणि शूद्र धर्म संस्थापक या 2 पदव्या महात्मा फुले यांनी कोणी दिल्या? तर त्या दिल्या होत्या विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी. पहा, महात्मा फुले यांना शूद्र जगद्गुरू आणि शूद्र धर्म संस्थापक या पदव्या कोणी दिल्या होत्या? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 विष्णूशास्त्री चिपळूणकर. समोरचा प्रश्न, विधवांच्या केश वपनाला आळा घालण्यासाठी महात्मा फुले यांनी न्हाव्यांचा संप कोणत्या ठिकाणी घडवून आणला? आपण मागेच पाहिलेलं आहे. या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला सांगितलं होतं. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तळेगाव ढमढेरे. समोरचा प्रश्न, डॅश डॅश पुस्तिका महात्मा फुले यांनी
न्यायमूर्ती रानडे यांच्या 30 वर्षांपेक्षा हल्ली शेतकऱ्यांची स्थिती चांगली आहे या मताचे खंडन करण्यासाठी लिहिली होती. तर ती पुस्तिका आहे इशारा. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 इशारा. समोरचा प्रश्न, महात्मा फुले यांच्याबाबत सत्यविधाने ओळखायचे. ते कधीच पुणे नगरपालिका सदस्य नव्हते आणि त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. सत्यविधान कोणतं असेल? मागे आपण पाहिलं ते पुणे नगरपालिकेचे सदस्य होते आणि त्यांनी सत्यशोधक समाजाची देखील स्थापना केली आहे. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल फक्त ब. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 फक्त ब. कारण पहिलं नव्हतेच्या ठिकाणी होते असं पाहिजे होतं सेंटेन्स. ते पुणे नगरपालिका सदस्य होते आणि त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. ओके. समोरचा प्रश्न, अखंडाधिक काव्यरचना कोणाची आहे? ती आहे महात्मा फुले यांची. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 महात्मा फुले. समोरचा प्रश्न, महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कोणत्या शहरात झाला? तर तो झाला साताऱ्यामध्ये. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 सातारा. सातारमध्ये कटगुण या गावी महात्मा फुले यांचा जन्म झालेला आहे. समोरचा प्रश्न, अस्पृश्यांच्या शिक्षणावरून वडिलांशी मतभेद झाल्याने पत्नीसह गृहत्याग करणारे समाजसुधारक कोण होते? ते होते महात्मा फुले. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 महात्मा फुले. समोरचा प्रश्न पहा, हा जो प्रश्न आहे मित्रांनो तो रिपीट केलेला आहे आपण. या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. खऱ्या लोक शिक्षणाचा शिल्पकार असे कोणत्या समाजसुधारकास संबोधले जातात? 4 पर्याय आहेत तुम्हाला. ओके. खऱ्या लोक शिक्षणाचा शिल्पकार असे कोणत्या समाजसुधारकास संबोधले जाते? या 4 पर्यायांपैकी योग्य पर्याय तुम्हाला लगेच कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे उत्तर. ओके. समोरचा प्रश्न, महात्मा फुले यांच्या कार्यावर कोणत्या पत्रांनी टीका केली होती? पहा, महात्मा फुले यांच्या कार्यावर निबंधमाला, विविध ज्ञानविस्तार आणि पुणे वैभव या पत्रांनी टीका केली होती. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 ड अ ब. निबंधमाला, विविध ज्ञानविस्तार आणि पुणे वैभव. समोरचा प्रश्न, कोणती ग्रंथसंपदा महात्मा फुले यांची नाही? पहा, महात्मा फुले यांचे सार्वजनिक सत्यधर्म आहे, गुलामगिरी हा देखील आहे, इशारा हा देखील आहे, सावकारांचे गुलाम हा नाही आणि गरिबांची कैफियत आहे का रे? तर अस्पृश्यांची कैफियत. मग हा देखील नाही. मग अ ब ड क अ ब क हा योग्य पर्याय असा पर्याय आहे का पर्यायामध्ये? तर पहा ड व ई. म्हणजे आपल्याला प्रश्न विचारलाय कोणती ग्रंथसंपदा महात्मा फुले यांची नाही. मग ड व ई ही नाही. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 ड व ई. आणि सार्वजनिक सत्यधर्म, गुलामगिरी आणि इशारा ही महात्मा फुले यांची ग्रंथसंपदा आहे. समोरचा प्रश्न, ताराबाई शिंदे यांनी डॅश डॅश यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन 1882 मध्ये स्त्री पुरुष तुलना हा मूलगामी ग्रंथ लिहिला. तर महात्मा फुले यांच्या कार्यातून. पहा, ताराबाई शिंदे यांनी महात्मा फुले यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन 1882 मध्ये स्त्री पुरुष तुलना हा मूलगामी ग्रंथ लिहिला. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 महात्मा फुले. काय? पर्याय क्रमांक 2 महात्मा फुले. समोरचा प्रश्न, महात्मा फुले यांच्या ग्रंथसंपदेबाबत सत्यविधान आपल्याला ओळखायचं आहे. गुलामगिरी हा एक गद्य ग्रंथ असून तो 1873 मध्ये प्रकाशित करण्यात आला. इशारा गद्य ग्रंथ आहे स्वरूपात होता. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 फक्त अ आणि ब बरोबर. ओके मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटत असेल, हा कंटेंट तुम्हाला युजफुल वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला कळवा. ओके. आणि मित्रांनो, अशाच प्रकारचे अनेक प्रश्न अजून आपल्या समोरील व्हिडिओमध्ये आहेत आणि खूप मजेशीर प्रश्न देखील आहेत आणि तितकेच महत्त्वाचे देखील प्रश्न आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक देखील करायचं आहे. पुढे पाहूया. महात्मा फुले यांनी अस्पृश्यता निवारणाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. आणि दुसरं विधान आहे, महात्मा फुले यांच्या शैक्षणिक कार्यास दक्षिणा प्राईड फंडातून निधी मिळत असे. पहा, महात्मा फुले यांनी अस्पृश्यता निवारणाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला होता का रे? तर हो, केला होता. आणि महात्मा फुले यांच्या शैक्षणिक कार्यास दक्षिणा प्राईज फंडातून निधी मिळत असे का? तर हो, मिळत असे. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 अ व ब बरोबर. ओके. समोरचा प्रश्न, महात्मा फुले यांच्याविषयी गौरवोद्गाराबाबत खालील विधाने अभ्यासायची आहेत. पहा, आणि ते गौरवोद्गार कोणते आहेत ते पहा. महात्मा गांधी फुलेंविषयी म्हणत
म्हणतात ज्योतिबा हे खरे महात्मा होते आणि महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी ज्योतिबांना सेंद्रिय बुद्धिवंत असे संबोधले। पहा योग्य विधान कोणतं आहे तर महात्मा गांधी फुलेंविषयी काय म्हणतात तर ज्योतिबा हेच खरे महात्मा होते। आपण मागच्या प्रश्नामध्ये पाहिलं हे अगदी विधान बरोबर आहे। ओके आणि महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी ज्योतिबांना सेंद्रिय बुद्धिवंत असे संबोधले होते का तर हे साफ चुकीचं आहे। कोण आहे महाराजा सयाजीराव गायकवाड होते का तर ग्रामची या तत्ववेत्याने महात्मा फुले यांना सेंद्रिय बुद्धिवंत म्हटले होते। कोणी ग्रामची या तत्ववेत्याने। ओके मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 अ बरोबर फक्त। नीट केअरफुली प्रश्न पहा आणि आन्सर्स पण व्यवस्थित पहा। समोरचा प्रश्न पाहूया कोणत्या पत्रांनी महात्मा फुले यांच्यावर टीका केली। पहा निबंधमाला प्रभाकर आता वेगळी पत्र आहेत मित्रांनो मागाशी वेगळी होती मागच्या प्रश्नामध्ये वेगळी होती आणि ही वेगळी आहेत हे लक्षात घ्या। महात्मा फुले यांच्यावर कोणत्या पत्रांनी टीका केली निबंधमालाने केली आपण पाहिलं विविध ज्ञान विस्तारने पण केली होती हे पण आपण पाहिलं। मग यामध्ये आता नवीन कोण आहे प्रभाकर आणि ज्ञानप्रकाश हे वेगळे आहेत आणि या प्रभाकरने पण महात्मा फुले यांच्यावर टीका केली होती आणि ज्ञानप्रकाशने देखील महात्मा फुले यांच्यावर टीका केली होती। मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 वरील सर्व। समोरचा प्रश्न 1855 मध्ये तुकाराम तात्या पडवळ यांनी लिहिलेल्या जातीभेद विवेकसारच्या द्वितीय आवृत्तीचे उद्घाटन डॅश डॅश यांनी केले। योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 महात्मा फुले यांनी। पहा 1855 मध्ये तुकाराम तात्या पडवळ यांनी लिहिलेल्या जातीभेद विवेकसारच्या द्वितीय आवृत्तीचे कोणत्या द्वितीय आवृत्तीचे उद्घाटन महात्मा फुले यांनी केलं होतं। समोरचा प्रश्न पहा महात्मा फुले यांनी आपल्या डॅश डॅश या ग्रंथात इंडिया 3000 इयर्स अगो या ग्रंथातील अवतरणे मांडली आहेत। कोणत्या ग्रंथात तर शेतकऱ्यांचा आसूड। योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 शेतकऱ्यांचा आसूड। महात्मा फुले यांनी आपल्या शेतकऱ्यांच्या आसूड या ग्रंथात इंडिया 3000 इयर अगो या ग्रंथातील अवतरणे मांडले आहेत आणि तो ग्रंथ योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 शेतकऱ्यांचा आसूड। ओके शेतकऱ्यांचा आसूड। समोरचा प्रश्न सार्वजनिक सत्यधर्माबाबत असत्य नसलेले म्हणजे चूक नसलेले काय असत्य नसलेले म्हणजे चूक नसलेले म्हणजे बरोबर असणारे विधान आपल्याला ओळखायचं आहे। पहा सार्वजनिक सत्यधर्म यात महात्मा फुले यांनी 33 नियम सांगितले आहेत आणि महात्मा फुले यांच्या मृत्यूनंतर ग्रंथ प्रकाशित करण्यात आला हा जो आहे सार्वजनिक सत्यधर्म तो। मग या प्रश्नाचे उत्तर आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अ व ब हे दोन्ही बरोबर आहेत कारण यात महात्मा फुले यांनी 33 नियम सांगितलेले आहेत आणि महात्मा फुले यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित होणारा हा ग्रंथ आहे त्यांचा मुलाने हा प्रकाशित केलेला आहे ग्रंथ। आपण पुढे सविस्तर यावर देखील चर्चा करणारच आहे मित्रांनो। ओके समोरचा प्रश्न हिंदू समाजात मतभेद असले तरी तो आपल्या हितास आडवा येत नाही या रानडे यांच्या विधानाचा समाचार घेण्यासाठी महात्मा फुले यांनी कोणता ग्रंथ लिहिला तर तो लिहिला योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 इशारा। ओके कोणता ग्रंथ महात्मा फुले यांनी अर्धांगवायू झाला असता डाव्या हाताने 1889 पूर्वी लिहिला तर तो ग्रंथ कोणता आहे इशारा आहे का नाही गुलामगिरी आहे का नाही शेतकऱ्यांचा आसूड आहे का हाही नाही। मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही। मग तो ग्रंथ कोणता मग तो ग्रंथ आहे सार्वजनिक सत्यधर्म। पहा किती महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो कोणता ग्रंथ महात्मा फुले यांनी अर्धांगवायू झाला असता डाव्या हाताने 1889 पूर्वी लिहिला तर तो सार्वजनिक सत्यधर्म। ओके समोरचा प्रश्न खालीलपैकी कोण ब्राह्मण लोकांचा उल्लेख कलम कसाई असा करत असत तर ते महात्मा फुले। योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 महात्मा फुले। पहा महात्मा फुले ब्राह्मण लोकांचा उल्लेख कलम कसाई असा करत असत। योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 महात्मा फुले। समोरचा प्रश्न सत्यशोधक समाजाच्या प्रथम महिला पत्रकार म्हणून कोणास ओळखले जाते। पहा किती महत्त्वाचा प्रश्न आहे तुमच्या येणाऱ्या सर्वच परीक्षांसाठी स्टार करा। सत्यशोधक समाजाच्या प्रथम महिला पत्रकार म्हणून तानुबाई बिर्जे यांना ओळखले जातं। मग या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 तानुबाई बिर्जे। समोरचा प्रश्न
मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटत असेल, हा कंटेंट तुम्हाला युजफुल वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला कळवा. पहा, महात्मा फुले यांच्याबाबत सत्यविधान आपल्याला ओळखायचं आहे. पहिलं विधान आहे विधान अ, ते पुणे नगरपालिका सदस्य होते. अगदी बरोबर आहे विधान. दुसरं विधान आहे विधान ब, त्यांनी काही काळ स्कॉटिश मिशनरी शाळेत पगारी शिक्षक म्हणून नोकरी केली होती. तर हे विधान बरोबर आहे का? तर हे देखील विधान योग्य आहे. मग पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 अ व ब बरोबर. महात्मा फुले यांच्याबाबत सत्य विधान आहेत. हे दोन्ही विधाने आहेत बरोबर. समोरचा प्रश्न, महात्मा फुले यांच्याबाबत असत्य विधान आपल्याला ओळखायचं आहे, म्हणजे चूक असलेलं विधान ओळखायचं आहे. खडकवासला तलावाला दगड पुरवण्याचे गुत्ते सरकारकडून त्यांनी घेतले. तर हे विधान बरोबर आहे, आपण मागेच पाहिलं. आणि येरवड्या पुलाच्या कामात चुना पुरवण्याचे गुत्ते त्यांनी घेतले, हे देखील बरोबर आहे, आपण मागेच पाहिलं. मग यामध्ये असत्य विधान कोणतेही नाही. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 कोणतेही नाही. समोरचा प्रश्न, 1873 साली सत्यशोधक समाजाची स्थापना झाली, पण अधिवेशन डॅश डॅश या सालापासून सुरू झाले. कधीपासून रे? तर 1911 पासून. पहा, 1873 साली सत्यशोधक समाजाची स्थापना झाली, पण अधिवेशन डॅश डॅश या सालापासून सुरू झाले. तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 1911. समोरचा प्रश्न, पंडिता रमाबाई यांना धर्मांतर करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न डॅश डॅश यांनी केला. तर तो प्रयत्न केला महात्मा फुले यांनी. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 महात्मा फुले. समोरचा प्रश्न, ज्योतीने ज्योत लावा, एक निरक्षर साक्षर करा, असा संदेश कोणी दिला? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 महात्मा फुले यांनी. ज्योतीने ज्योत लावा, एक निरक्षर साक्षर करा, असा संदेश महात्मा फुले यांनी दिला. समोरचा प्रश्न, महात्मा फुले महाराष्ट्राचे कार्ल मार्क्स होते, असे कोणी म्हटले? पहा, किती महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. हे म्हटलं होतं माधवराव बागल यांनी. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 माधवराव बागल. पहा, महात्मा फुले महाराष्ट्राचे कार्ल मार्क्स होते, हे माधवराव बागल यांनी म्हटलं होतं. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 माधवराव बागल. समोरचा प्रश्न, 24 सप्टेंबर 1873 रोजी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या ठिकाणी केली? सुपे, पुणे, सातारा, कटगुण. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 पुणे. पहा, 24 सप्टेंबर 1873 रोजी महात्मा फुले यांनी पुण्यामध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. समोरचा प्रश्न, घरातून बाहेर पडल्यानंतर गंज पेठेत राहण्यासाठी महात्मा फुले यांना त्यांचे मित्र डॅश डॅश यांनी जागा उपलब्ध करून दिली. कोणी? तर उस्मान शेख यांनी. पहा, घरातून बाहेर पडल्यानंतर गंज पेठेत राहण्यासाठी महात्मा फुले यांना त्यांचे मित्र उस्मान शेख यांनी जागा उपलब्ध करून दिली. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 उस्मान शेख. काय? पर्याय क्रमांक 3 उस्मान शेख. समोरचा प्रश्न, डॅश डॅश यांना प्रार्थना समाज हे ब्राह्मणांचे नवे कारस्थान वाटत असे. कोणाला रे? महात्मा फुले यांना. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 महात्मा फुले. समोरचा प्रश्न, महात्मा फुले यांच्याबाबत असत्य विधान म्हणजे चूक विधान आपल्याला ओळखायचंय. ते पुणे नगरपालिका सभासद होते. पहा, पुणे नगरपालिका सभासद होते का? तर होते. हंटर आयोगापुढे साक्षी दिली होती का? तर दिली होती. आणि रात्र शाळेची स्थापना केली होती का? तर केली होती. मग यामध्ये कोणतं विधान चूक आहे? कोणतेही नाही. सर्व विधाने बरोबर आहेत, कोणतेही चूक नाही. मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 कोणतेही नाही. समोरचा प्रश्न, मित्रांनो, व्हिडिओ युजफुल वाटत असेल, कंटेंट युजफुल वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. ओके. पहा, महात्मा फुले यांच्या ग्रंथसंपदेबाबत बरोबर विधान ओळखायचं आहे. तृतीय रत्न नाटक होते, अविधान आहे. आणि दुसरं विधान आहे गुलामगिरी एक ग्रंथ 1875 ला प्रसिद्ध करण्यात आला. काय? कोणतं विधान बरोबर आहे? तृतीय रत्न नाटक होते का? तर होते. आणि गुलामगिरी ग्रंथ कधी प्रसिद्ध करण्यात आला? मागे आपण पाहिलं होतं 1875 होतं का? तर नाही, त्या ठिकाणी होतं 1873. 1873 मध्ये गुलामगिरी हा ग्रंथ प्रसिद्ध करण्यात आला होता. मग योग्य उत्तर काय असेल? योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 फक्त अ बरोबर, कारण ब चुकीचा आहे. 1875च्या जागी 1873 हवा आहे.
त्यानंतरचा प्रश्न, महात्मा फुले यांनी कोणता ग्रंथ लिहिला नाही? कोणता ग्रंथ लिहिला नाही? गुलामगिरी लिहिलेला आहे, अखंड काव्य रचना लिहिलेला आहे, तृतीय रत्न लिहिलेला आहे, जनतेचे कसब लिहिला आहे का? ब्राह्मणांचे कसब लिहिला आहे. मग जनतेचे कसब चुकीचं, योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 फक्त ड चूक, बाकी सर्व बरोबर. समोरचा प्रश्न, महात्मा फुले यांच्याबाबत असत्य विधाने ओळखा. थॉमस पेन प्रमाणे त्यांनी एकेश्वरवाद मानला, अविधान. दुसरं विधान आहे, त्यांनी आई वडिलांना निर्मिक म्हटले, पहा. योग्य विधान कोणतं आहे पहा. थॉमस पेन प्रमाणे त्यांनी एकेश्वरवाद मानला होता का? तर हो, मानला होता. आणि त्यांनी आई वडिलांना निर्मिक म्हटलेलं का रे? तर त्यांनी ईश्वराला निर्मिक म्हटलं होतं. ओके, मग योग्य विधान असेल फक्त, असत्य विधान कोणतं आहे? असत्य विधान आहे फक्त ब. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 हे असत्य आहे. थॉमस पेन प्रमाणे एकेश्वरवाद मानला आणि आई वडिलांना नाही तर ईश्वराला त्यांनी निर्मिक मानले. पहा, थॉमस पेन प्रमाणे त्यांनी एकेश्वरवाद मानला आणि आई वडिलांना नाही तर ईश्वराला त्यांनी निर्मिक म्हटले. समोरचा प्रश्न, खालीलपैकी कोणती ग्रंथसंपदा महात्मा फुले यांची नाही? शेतकऱ्यांचा असूड ही आहे का? आहे. गुलामगिरी आहे, गुलामगिरी अश्रू हा आहे का? नाही. अखंड काव्यरचना आहे. गिरबीत इशारा आहे का? फक्त गुलामगिरी आहे, फक्त इशारा आहे. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ब ड. योग्य उत्तर पहा, ब आणि ड फक्त नाही, बाकी सर्व आहे. समोरचा प्रश्न, 1927 साली डॅश डॅश यांनी महात्मा फुले यांचे मराठीत पहिले विस्तृत चरित्र लिहिले. कोणी? 1927 मध्ये कोणी लिहिले? पंढरीनाथ पाटील यांनी. पहा, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 पंढरीनाथ पाटील. 1927 साली पंढरीनाथ पाटील यांनी महात्मा फुले यांचे मराठीतील पहिले विस्तृत चरित्र लिहिले. मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 पंढरीनाथ पाटील. समोरचा प्रश्न, महात्मा फुले यांचे सहकारी कोण आहेत? महात्मा फुले यांचे सहकारी विश्राम रामजी गोले हे आहेत, सदाशिवराव गोवंडे, कृष्णाजी बालेकर हे देखील आहेत, मोरोपंत वाळवेकर, तुकाराम तात्या पडवळ हे देखील आहेत. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 वरील सर्व बरोबर. समोरचा प्रश्न, कोणावर थॉमस पेन यांच्या राईट्स ऑफ मॅन या पुस्तकाचा प्रभाव होता? कोणावर? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 महात्मा फुले यांच्यावर. ओके, समोरचा प्रश्न, मुंबई मजूर संघ ही संघटना कोणी स्थापन केली? ती केली महात्मा फुले यांनी. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 महात्मा फुले. समोरचा प्रश्न, महात्मा फुले यांनी डॅश डॅश विधान अ गुलामगिरी ग्रंथ 1873 मध्ये प्रसिद्ध केला. मागच्याच प्रश्नामध्ये आपण पाहिलं, अगदी बरोबर विधान आहे. आणि दुसरं विधान आहे, दयानंद सरस्वती यांच्या मुंबई येथील मिरवणुकीत सहभाग घेतला. हा देखील आपण मागे प्रश्न पाहिलाय, मुंबई येथील मिरवणुकीत सहभाग घेतला होता का? तर नाही. दयानंद सरस्वती यांच्या पुणे येथील मिरवणुकीत त्यांनी सहभाग घेतला होता. मग चुकीचं विधान कोणतं असेल? ब चूक असेल. अ बरोबर आहे, ब चूक आहे. कारण दयानंद सरस्वती यांच्या पुणे येथील मिरवणुकीत त्यांनी सहभाग घेतला होता. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक ब, ब चूक फक्त. ओके, समोरचा प्रश्न, महात्मा फुले यांच्याबाबत असत्य विधाने ओळखायची आहेत. महात्मा फुले यांच्याबाबत कोणते विधान असत्य आहे? 1868 मध्ये घरातील पाण्याचा हौद अस्पृश्य लोकांसाठी खुला केला. पहा, अगदी बरोबर आहे. 1868 मध्ये घरातील पाण्याचा हौद त्यांनी अस्पृश्य लोकांसाठी खुला केला होता. आणि 1851 मध्ये नानापेठेत अस्पृश्य लोकांसाठी शाळा सुरू केली होती. हे देखील अगदी बरोबर आहे, कारण 1851 मध्ये त्यांनी नानापेठेत अस्पृश्य लोकांसाठी शाळा सुरू केली होती. ओके, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 कोणतेही असत्य नाही. ओके, समोरचा प्रश्न, महारमांग इत्यादी लोकांस विद्या शिकविणारी मंडळी ही संस्था कोणी स्थापन केली? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 महात्मा फुले यांनी. समोरचा प्रश्न, डॅश डॅश या तेलुगू ठेकेदाराने महात्मा फुले यांना सन्मानदर्शक पोशाख अर्पण केला. महात्मा फुले यांनी तो गरिबांना वाटून टाकला. तर त्याचं नाव होतं नरसू साहेबू. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 नरसू साहेबू या तेलुगू ठेकेदाराने महात्मा फुले यांना सन्मानदर्शक पोशाख अर्पण केला आणि महात्मा फुले यांनी तो गरिबांना वाटून टाकला. समोरचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी डॅश डॅश या हा ग्रंथ महात्मा फुले यांना अर्पण केला. तर हू वेअर शूद्राज. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 हू वेअर शूद्राज. पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हू वेअर शूद्राज
हा ग्रंथ महात्मा फुले यांना अर्पण केला? मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 हु वेअर शुद्राज. ओके. समोरचा प्रश्न, शाहीवाले घोरपडे हे डॅश डॅश यांचे सहकारी होते, त्यांचा पुण्यात छापखाना होता. पहा, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 महात्मा फुले. शाहीवाले घोरपडे हे महात्मा फुले यांचे सहकारी होते, त्यांचा पुण्यात छापखाना होता. समोरचा प्रश्न, महात्मा फुले यांना महात्मा ही पदवी डॅश डॅश या ठिकाणी देण्यात आली? पहा, सातारमध्ये नाही, पुण्यामध्ये नाही, अहमदनगरमध्ये नाही. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. मग कोणत्या ठिकाणी? ती मुंबईमध्ये महात्मा फुले यांना महात्मा ही पदवी मुंबई या ठिकाणी देण्यात आली. ओके. समोरचा प्रश्न पाहूया. असत्य विधाने ओळखायची आहेत महात्मा फुले यांच्याबद्दलची असत्य विधाने. पहा, विधान अ आहे, 1860 साली जुन्नर या ठिकाणी रात्रीची शाळा सुरू केली. आणि विधान ब आहे, 12 डिसेंबर 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली. पहा, 1860 साली जुन्नर या ठिकाणी रात्रीची शाळा सुरू केली होती का रे? तर ती नाही, कारण 1855 मध्ये पुणे येथे रात्रीची शाळा सुरू केली होती. कोणत्या ठिकाणी? 1855 मध्ये पुण्यामध्ये रात्रीची शाळा सुरू केली होती. आणि सत्यशोधक समाज, अति महत्वाचा प्रश्न, आपण मागे पाहिलेला आहे. सत्यशोधक समाजाची स्थापना कधी झाली होती? 1873 मध्ये झाली होती. पण दिवस कोणता होता? तो होता 24 तारीख होती. आणि महिना कोणता होता? सप्टेंबरचा. मग 24 सप्टेंबर 1873, 24 सप्टेंबर 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना झाली होती. मग विधान अ देखील चूक आहे आणि विधान ब देखील चूक आहे. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 अ व ब दोन्ही असत्य. ओके. समोरचा प्रश्न, सत्य विधाने ओळखायची आहेत महात्मा फुले यांच्याबद्दलची सत्य विधाने आपल्याला ओळखायची आहेत. पहा, सत्यशोधक पद्धतीने पहिला विवाह 1873 मध्ये घडवून आणला आणि रायगड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीची व्यवस्था राखावी असे सरकारला निवेदन दिले. तर ही दोन्ही विधाने सत्य आहेत मित्रांनो. पहा, सत्यशोधक पद्धतीने पहिला विवाह 1873 मध्ये घडवून आणलेला आहे आणि रायगड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीची व्यवस्था राखावी असे सरकारला निवेदन त्यांनी दिलेलं आहे. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 अ ब. ओके. समोरचा प्रश्न, महात्मा फुले यांचा गुलामगिरी हा ग्रंथ डॅश डॅश या वर्षी प्रकाशित करण्यात आला? मागे आपण बऱ्याच वेळा प्रश्न पाहिला आहे का माहीत तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर? तर तो कधी? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1873 मध्ये. महात्मा फुले यांचा गुलामगिरी हा ग्रंथ 1873 या वर्षी प्रकाशित करण्यात आलेला आहे मित्रांनो. समोरचा प्रश्न, डॅश डॅश यांनी अस्पृश्यता निवारणाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला? कोणी? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 महात्मा फुले यांनी. ओके. समोरचा प्रश्न, महात्मा फुले यांनी बाल हत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले, कारण काय? तर कारण आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 चुकून वाकडे पाऊल पडलेल्या विधवांची आपत्तीतून सुटका करणे. समोरचा प्रश्न, कोणत्या वर्षी महात्मा फुले यांच्या शेतकऱ्यांच्या आसूड ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आलेले? तर 1883 मध्ये. पहा, पर्याय आहे का? हा पर्याय. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 इसवी सन 1883 मध्ये. समोरचा प्रश्न, महात्मा फुले डॅश डॅश या काळात पुणे नगरपालिका सदस्य होते. आतापर्यंत आपण पाहिलं सत्य विधानामध्ये ते पुणे नगरपालिका सदस्य होते किंवा नव्हते, सत्य आहे की असत्य आहे आपण पाहिलं. पण ते कोणत्या काळात पुणे नगरपालिका सदस्य होते आतापर्यंत आपण पाहिलं नव्हतं मित्रांनो. आता ते या प्रश्नामध्ये आपल्याला समजणार आहे. तर ते इसवी सन 1876 ते 1882 या काळात पुणे नगरपालिका सदस्य होते. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 इसवी सन 1876 ते 1882. समोरचा प्रश्न, इशारा या ग्रंथात महात्मा फुले यांनी डॅश 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 डॅश. इशारा या ग्रंथात महात्मा फुले यांनी जातीभेदाविषयी बोलले. मग या प्रश्नात आहे का? पहा, पहा योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 जातीभेदाविषयी विचार मांडले आहेत इशारा या ग्रंथात महात्मा फुले यांनी. समोरचा प्रश्न, सत्य विधान आपल्याला ओळखायचं आहे महात्मा फुले यांच्याबद्दलचं. 1851 मध्ये नाना पेठेत अस्पृश्यांच्या मुलांसाठी शाळा सुरू केली.
आणि विधान ब आहे 1868 स्वतःच्या घरातील पाण्याचा हौद अस्पृश्यांसाठी खुला केला. आपण पाहिलेलं आहे. योग्य उत्तर आहे हे 1851 मध्ये नाणापेठेत अस्पृश्यांच्या मुलांसाठी शाळा त्यांनी सुरू केली, हे देखील योग्य आहे. आणि 1868 मध्ये स्वतःच्या घरातील पाण्याचा हौद अस्पृश्यांसाठी खुला केला, हा देखील योग्य आहे. मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 अ व ब बरोबर. समोरचा प्रश्न, महात्मा फुले यांची नाटक स्वरूपातील साहित्य संपदा कोणती? पहा, महात्मा फुले यांची नाटक स्वरूपातील साहित्य संपदा गुलामगिरी आहे का? तर नाही. इशारा आहे का? तर नाही. सार्वजनिक सत्यधर्म ही देखील नाही. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. मग कोणती आहे? मग ते आहे तृतीय रत्न. पहा, महात्मा फुले यांची नाटक स्वरूपातील साहित्य संपदा आहे तृतीय रत्न. ओके. समोरचा प्रश्न, हिंदुस्थानचा बुकर वॉशिंग्टन असे महात्मा फुले यांना कोणी म्हटले? हिंदुस्थानचा बुकर वॉशिंग्टन असे महात्मा फुले यांना महात्मा गांधींनी म्हटले का? तर नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले का? तर हे देखील नाही. छत्रपती शाहू महाराजांनी म्हटले का? हे देखील नाही. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. मग हिंदुस्थानचा बुकर वॉशिंग्टन असे महात्मा फुले यांना कोणी म्हटले? तर बडोदाधिपती सयाजीराव गायकवाड यांनी म्हटले. पहा, हिंदुस्थानचा बुकर वॉशिंग्टन असे महात्मा फुले यांना बडोदाधिपती सयाजीराव गायकवाड यांनी म्हटलेलं आहे. समोरचा प्रश्न, ज्योतिबा हे खरे महात्मा होते असे उद्गार महात्मा फुले यांच्याविषयी कोणी काढले? आता या प्रश्नाचे उत्तर मी तर तुम्हाला सांगणार नाही मित्रांनो. पर्याय 3 टाका आणि या प्रश्नाचे उत्तर लगेच कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे तुम्हाला. ज्योतिबा हे खरे महात्मा होते असे उद्गार महात्मा फुले यांच्याविषयी कोणी काढले? या प्रश्नाचे उत्तर लगेच तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. मगच मला समजणार आहे की किती विद्यार्थी, किती मित्रमैत्रिणी व्यवस्थित केअरफुली हा व्हिडिओ पाहत आहेत. ओके. समोरचा प्रश्न, महात्मा फुले यांच्यावर शालेय जीवनात डॅश 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 डॅश. पहा, अ छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रभाव होता, ब जॉर्ज वॉशिंग्टन यांचा प्रभाव होता आणि क राजा राम मोहन रॉय यांचा प्रभाव होता. पहा, महात्मा फुले यांच्यावर शालेय जीवनात छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रभाव होता, बरोबर आहे. आणि जॉर्ज वॉशिंग्टन यांचा देखील प्रभाव होता, हे देखील बरोबर आहे. तर राजा राम मोहन रॉय यांचा नव्हता, तर थॉमस पेन असं या ठिकाणी हवं होतं. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 अ ब बरोबर आणि क आहे चुकीचं. समोरचा प्रश्न, महात्मा फुले यांच्याबाबत असत्य विधाने ओळखा. अ विधान आहे त्यांनी सातारा येथे व्हिक्टोरिया बालिकाश्रमाची स्थापना केली. ओके. आणि ते 1876 ते 1882 दरम्यान पुणे नगरपालिका सदस्य होते. काय योग्य उत्तर असेल रे? पहा, त्यांनी सातारा येथे व्हिक्टोरिया बालिकाश्रमाची स्थापना केली होती का? तर असत्य विधान आहे हेच. त्यांनी सातारा येथे व्हिक्टोरिया बालिकाश्रमाची स्थापना केली नव्हती. आणि आपण मागच्याच प्रश्नामध्ये पाहिलं की 1876 ते 1882 दरम्यान ते नगरपालिका सदस्य होती. मग असत्य विधान असेल फक्त अ. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 फक्त अ. समोरचा प्रश्न, महात्मा फुले यांनी लिहिलेल्या डॅश डॅश या ग्रंथाला बाबा पदमनजी यांनी प्रस्तावना लिहिली आहे. कोणते ग्रंथ आहेत? ब्राह्मणांचे कसब. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 ब्राह्मणांचे कसब. पहा, महात्मा फुले यांनी लिहिलेल्या ब्राह्मणांचे कसब या ग्रंथाला बाबा पदमनजी यांनी प्रस्तावना लिहिली आहे. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 ब्राह्मणांचे कसब. समोरचा प्रश्न पहा, इसवी सन 1877 रोजी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. ओके. आणि ब विधान आहे सार्वजनिक सत्यधर्म हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. पहा, विधान अ 1877 रोजी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली का मित्रांनो? किती वेळा आपण पाहिलेला आहे प्रश्न? 1877 आहे का? तर कमेंट बॉक्समध्ये मला लगेच सांगा. 1877च्या ऐवजी सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुले यांनी कधी केली? 4 पर्याय आकडा टाका आणि त्याचे उत्तर लगेच कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा. ओके. त्यानंतर सार्वजनिक सत्यधर्म हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ होता का? तर हा बरोबर आहे. मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 फक्त अ चूक आहे कारण ब बरोबर आहे. ओके. समोरचा प्रश्न, महात्मा फुले यांच्याबाबत काय खरे आहे? पहा, विधान आहे 24 सप्टेंबर 1873 रोजी महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. अगदी बरोबर आहे.
सत्यशोधक समाज सोसायटीचे ते पहिले अध्यक्ष आणि खजिनदार होते, हे देखील अगदी बरोबर आहे. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर काय असेल? योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 अ व ब बरोबर. महात्मा फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती आणि सत्यशोधक समाज सोसायटीचे ते पहिले अध्यक्ष आणि खजिनदार होते. समोरचा प्रश्न, महात्मा फुले यांनी इसवी सन डॅश डॅश साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात महाराष्ट्रातील पहिली मुलींची मराठी शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी पत्नी सावित्रीबाईंवर सोपवली आणि यानंतर ज्योतिबांनी अस्पृश्यांसाठी शाळा सुरू केल्या. पहा किती मोठं सेंटेन्स घेतलेलं आहे मित्रांनो. सरळ सरळ सेंटेन्स काय तर महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा कधी स्थापन केली, म्हणजे कधी शाळा सुरू केली, तर त्याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 1848. पण आपण किती फिरवून विचारले, कारण तुमचं कन्फ्युजन होऊन योग्य उत्तरापर्यंत तुम्ही व्यवस्थित जावं यासाठी, परीक्षेमध्ये कन्फ्युजन होऊ नये तुमचं, त्यासाठी आपण असं केलेले. ओके. महात्मा फुले यांनी इसवी सन 1848 साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात महाराष्ट्रातील पहिली मुलींची मराठी शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी पत्नी सावित्रीबाईंवर सोपवली आणि यानंतर ज्योतिबांनी अस्पृश्यांसाठी शाळा सुरू केल्या 1851 मध्ये. ओके. समोरचा प्रश्न पहा, महात्मा फुले यांच्याबाबत सत्यविधाने आपल्याला ओळखायचंय. काय सत्यविधाने? वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. त्यानंतर इसवी सन 1842 मध्ये माध्यमिक शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. तरी दोन्ही विधाने बरोबर आहेत मित्रांनो. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 अ व ब बरोबर. समोरचा प्रश्न, मुंबईच्या जनतेने महात्मा फुले यांना महात्मा ही पदवी बहाल केली होती. ही पदवी त्यांना इसवी सन डॅश डॅश या साली मिळाली, तर ती मिळाली होती 1888 मध्ये. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 1888. पहा, मुंबईच्या जनतेने महात्मा फुले यांना महात्मा ही पदवी बहाल केली होती. ही पदवी त्यांना इसवी सन 1888 या साली मिळाली. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 1888. समोरचा प्रश्न, डॅश डॅश या दिवशी मिस्टर कॅन्डी यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण विभागातर्फे आयोजित कार्यक्रमात महात्मा फुले यांचा सत्कार झाला, तेव्हा लहुजी साळवे उपस्थित होते. कोणत्या दिवशीचा कार्यक्रम? 16 नोव्हेंबर 1852 चा. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 16 नोव्हेंबर 1852. समोरचा प्रश्न, सार्वजनिक सत्यधर्म बाबत सत्यविधाने आपल्याला ओळखायची आहेत. पहा, पहिलं विधान आहे 1 एप्रिल 1889 मध्ये लिहिला. त्यानंतरचं विधान आहे ब, महात्मा फुले यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी लिहिला. आणि क विधान आहे ते 150 पानांचे पुस्तक आहे. आणि ड विधान आहे न्यायमूर्ती रानडे यांनी या सत्यशोधक समाजाचे बायबल म्हटले. पहा, आता योग्य उत्तर काय असेल? सार्वजनिक सत्यधर्म बाबत सत्यविधान. पहा, अ विधान काय आहे तर 1 एप्रिल 1889 मध्ये लिहिला का? आपण मागच्या प्रश्नांमध्ये पाहिलेलं आहे. हो, 1 एप्रिल 1889 मध्येच लिहिलेला आहे. अगदी योग्य बरोबर विधान आहे हे. आणि महात्मा फुले यांच्या पत्नी सावित्रीबाई यांनी लिहिलेलं आहे का? तर हे एकदम साफ चुकीचं आहे विधान, कारण महात्मा फुले यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. ओके. आणि त्यानंतरचं विधान पहा, ते 150 पानांचे पुस्तक आहे. हो, अगदी बरोबर आहे, ते 150 पानांचं पुस्तक आहे. एकदम सही बरोबर विधान आहे. आणि ड विधान न्यायमूर्ती रानडे यांनी त्या सत्यशोधक समाजाचे बायबल म्हटले. पहा, मग न्यायमूर्ती रानडेंनी असं म्हटलं होतं का? तर नाही, वीरा शिंदे यांनी असं म्हटलं होतं. पहा, वीरा शिंदे यांनी या सत्यशोधक समाजाचे बायबल म्हटले होते. मग विधान ब व ड चुकीचं आहे आणि अ व क बरोबर आहे. मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 अ व क बरोबर. ओके. समोरचा प्रश्न, महात्मा फुले यांनी पुण्यात महार, मांग इत्यादी अस्पृश्य लोकांसाठी विद्या शिकवणारी मंडळी ही संस्था कोणत्या वर्षी स्थापन केली? आत्ताच मी तुम्हाला सांगितलं होतं. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 इसवी सन 1853 मध्ये. ओके. समोरचा प्रश्न पाहूया मित्रांनो. जर तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटत असेल, हा कंटेंट तुम्हाला युजफुल वाटत असेल, तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला कळवा. पहा, महात्मा फुले यांच्याबाबत सत्यविधाने ओळखायची आहेत. पहिलं विधान आहे अ, 1871 साली पुण्यात सत्यशोधक समाजाची स्थापना केली. दुसरं विधान आहे ब, 1851 मध्ये नानापेठेत अस्पृश्यांच्या मुलांसाठी शाळा सुरू केली. पहा,
1871 साली पुण्यात सत्यशोधक समाजाची स्थापना केली का, तर 1873 मध्ये त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. आणि 1851 मध्ये नानापेठेत अस्पृश्यांच्या मुलांसाठी शाळा सुरू केली का, तर हो. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, फक्त ब सत्य आहे. ओके. समोरचा प्रश्न, डॅश डॅश हे कुलकर्णी लोकांना ग्राम राक्षस म्हणत. महात्मा फुले. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, महात्मा फुले. महात्मा फुले हे कुलकर्णी लोकांना ग्राम राक्षस म्हणत. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, महात्मा फुले. समोरचा प्रश्न, मुलींच्या शाळेची प्रेरणा महात्मा फुले यांना अहमदनगरच्या डॅश डॅश या मिशनरी बाईच्या शाळेमुळे मिळाली. कोणाच्या शाळेमुळे मिळाली? मिस फरार. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, मिस फरार. मुलींच्या शाळेची प्रेरणा महात्मा फुले यांना अहमदनगरच्या मिस फरार या मिशनरी बाईच्या शाळेमुळे मिळाली. या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, मिस फरार. समोरचा प्रश्न, महात्मा फुले यांच्यावर थॉमस पेन यांच्या खालील पुस्तकाचा प्रभाव होता. कोणत्या पुस्तकाचा प्रभाव होता? जस्टिस अँड ह्युमॅनिटी या पुस्तकाचा होता. कॉमन सेन्स या देखील पुस्तकाचा होता. एज ऑफ रिझन या देखील पुस्तकाचा होता. आणि राईट्स ऑफ मॅन या देखील पुस्तकाचा होता. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, अ ब क ड बरोबर. समोरचा प्रश्न, महात्मा फुले यांच्याबाबत सत्यविधान असणारा पर्याय कोणता? सत्यविधान आपल्याला निवडायचं आहे. वडिलांचे नाव गोविंदराव होते. अगदी बरोबर आहे. आरंभीच्या मित्रपरिवारात काही मुसलमान मुले होती. हे देखील अगदी बरोबर आहे. आणि त्यांनी इंग्रजी शिक्षण घेतले. हे देखील बरोबर आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, अ ब क. समोरचा प्रश्न, अखंड आदी काव्यरचना ही ग्रंथसंपदा कोणाची आहे? पहा. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, महात्मा फुलेंचे आहे. समोरचा प्रश्न, महात्मा फुले यांच्या दत्तक पुत्राचे नाव डॅश डॅश आहे. पहा. महात्मा फुले यांच्या दत्तक पुत्राचे नाव आहे यशवंत. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, यशवंत. समोरचा प्रश्न, महात्मा फुले यांच्याबाबत सत्यविधाने ओळखायची आहेत आपल्याला. पहा. अविधान आहे, त्यांनी एका ठिकाणी स्वतःचा उल्लेख कबीर साधूच्या पंथाचा असा केला. दुसरं विधान आहे, त्यांचा जन्म इसवी सन 1829 मध्ये झाला. त्यावेळी गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिक होते. पहा. योग्य उत्तर काय आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, फक्त अ. त्यांनी एका ठिकाणी स्वतःचा उल्लेख कबीर साधूच्या पंथाचा असा केला. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, फक्त अ. समोरचा प्रश्न, डॅश डॅश या पुस्तिकेची. पहा. डॅश डॅश या पुस्तिकेची दखल महात्मा फुले यांनी त्यांच्या सातसार 2 या पुस्तकात घेतली. ती पुस्तिका आहे स्त्री पुरुष तुलना. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, स्त्री पुरुष तुलना. समोरचा प्रश्न, महात्मा फुले यांच्याबाबत सत्यविधाने असणारा पर्याय आपल्याला ओळखायचा आहे. कोणतं विधान सत्य आहे? अस्पृश्य लोकांसाठी 1848 मध्ये शाळा काढली का, तर चुकीचं आहे विधान. 1888 मध्ये पुण्यात मुंबईत सत्कार 1888 मध्ये मुंबईत सत्कार करण्यात आला. पहा. महात्मा फुले यांचा 1888 मध्ये मुंबईत सत्कार करण्यात आला. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, फक्त ब सत्य आहे. अविधान चुकीचं आहे. ओके. समोरचा प्रश्न, महात्मा फुले यांची ग्रंथसंपदा व प्रकाशन वर्ष याबाबत चुकीची जोडी ओळखायची. ओके. पहा. इशारा 1885, तृतीय रत्न 1885. पहा. गुलामगिरी 1883, सार्वजनिक सत्यधर्म 1891. योग्य उत्तर काय आहे? ग्रंथसंपदा व प्रकाशन वर्ष याबाबत चुकीची जोडी कोणती असेल मित्रांनो? पहा. इशारा 1885 बरोबर आहे. तृतीय रत्न देखील 1885 आहे. त्यानंतर गुलामगिरी 1883 आहे का, आणि त्यानंतर सार्वजनिक सत्यधर्म आहे 1891. मग या प्रश्नाचे चुकीचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, गुलामगिरी 1883. ओके. समोरचा प्रश्न, महात्मा फुले यांच्याबाबत पुढीलपैकी कोणते विधान असत्य आहे? असत्य विधान आपल्याला ओळखायचं आहे. त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले. बरोबर आहे. त्यांनी जातीभेद विवेकसार हे पुस्तक लिहिले का, तर हे पुस्तक त्यांनी लिहिलेले नाही मित्रांनो. ओके. आणि त्यांना मोरो विठ्ठल वाळवेकर यांनी मदत केली. हे देखील बरोबर आहे. त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. हे देखील बरोबर आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे दुसरं, त्यांनी जातीभेद विवेकसार हे पुस्तक लिहिले. हे चुकीचं आहे. समोरचा प्रश्न, पहा. डॅश डॅश व डॅश डॅश यांच्या सहकार्याने महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुना कमर्शियल अँड कन्स्ट्रक्टिंग ही कंपनी काढली. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2,
रामचंद्र हरी शिंदे, कृष्णराव भालेकर व रामशेठ उरवणे. समोरचा प्रश्न, महात्मा फुले यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले नाही? पहा, गुलामगिरी लिहिलेलं आहे, जातीचा उच्छेद हे त्यांनी पुस्तक लिहिलेलं नाही, शेतकऱ्याचा आसूड लिहिलेला आहे, ब्राह्मणांचे कसब लिहिलेलं आहे. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, जातीचा उच्छेद. समोरचा प्रश्न, 1874 मध्ये ज्योतिबा फुले यांनी डॅश डॅश यांच्या विनंतीवरून सत्यशोधक समाजाची शाखा मुंबईमध्ये सुरू केली. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, कृष्णराव भालेकर. 1874 मध्ये ज्योतिबा फुले यांनी कृष्णराव भालेकर यांच्या विनंतीवरून सत्यशोधक समाजाची स्थापना मुंबईमध्ये सुरू केली. समोरचा प्रश्न, महात्मा फुले यांना महात्मा ही पदवी कोणी दिली? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, मुंबईचे नागरिक. महात्मा फुले यांना महात्मा ही पदवी मुंबईच्या नागरिकांनी दिली. समोरचा प्रश्न, सत्यविधाने आपल्याला ओळखायची आहेत. महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी झाला. अगदी बरोबर आहे. यांच्या जयंतीनिमित्त 11 एप्रिल हा दिवस महाराष्ट्र शासनाने शिक्षक हक्क दिन म्हणून घोषित केला. हे देखील विधान अगदी बरोबर आहे. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, अ व ब सत्य. समोरचा प्रश्न, पाणी पुरवण्यासाठी धरणांची उभारणी, शेतीचे आधुनिकीकरण, जातिवंत जनावरांची पैदास, फलोद्यानशास्त्र व वन संरक्षण या विषयाबाबतच्या दूरदर्शी संकल्पना प्रथम डॅश डॅश यांनी मांडल्या. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, महात्मा ज्योतिबा फुले यांनी. समोरचा प्रश्न, महात्मा ज्योतिबा फुले यांनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची सोय करावी अशी मागणी कोणत्या आयोगासमोर केली? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, हंटर आयोगासमोर. समोरचा प्रश्न, अश्वघोषाच्या नावावर प्रसिद्ध असलेले डॅश डॅश हे उपनिषद महात्मा फुले यांना फार आवडत असे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वज्रसूची. अश्वघोषाच्या नावावर प्रसिद्ध असलेले वज्रसूची हे उपनिषद महात्मा फुले यांना फार आवडत असे. समोरचा प्रश्न, मित्रांनो, विद्या विना मती गेली, मती विना गती गेली, नीती विना गती गेली हे सुबोध महात्मा फुले यांनी कोणत्या पुस्तकात प्रारंभी दिला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, शेतकऱ्यांचा आसूड. पहा, विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली हे सुबोध महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांचा आसूड या पुस्तकात प्रारंभी दिला आहे. समोरचा प्रश्न, महात्मा फुले यांनी हंटर कमिशन समोर साक्ष कोणत्या वर्षी दिली? आपणा सर्वांना माहिती आहे, हंटर कमिशन समोर महात्मा फुले यांनी साक्ष दिली, पण ती कोणत्या वर्षी दिली? तर ती 1882 मध्ये दिली. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, 1882. समोरचा प्रश्न, महात्मा फुले यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, कडगुण, जिल्हा सातारा. महात्मा फुले यांचा जन्म कडगुण, जिल्हा सातारा येथे झाला. समोरचा प्रश्न, अयोग्य विधान आपल्याला ओळखायचं आहे. सर्व साक्षी जगतपती त्याला नगोच मध्यस्थी हे सत्यशोधक समाजाचे ब्रीदवाक्य आहे. अगदी बरोबर. सत्यशोधक समाजाचे कार्यवाहक विश्राम घोले हे होते. पहा, सत्यशोधक समाजाचे कार्यवाहक कोण होते रे? तर ते होते नारायण कडळकर. ओके, नारायणराव कडळकर हे सत्यशोधक समाजाचे कार्यवाहक होते. आणि विश्राम घोले आहेत का, ते सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष होते. हे लक्षात घ्या, सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष होते विश्राम घोले आणि कार्यवाहक होते नारायणराव कडळकर. कोण? नारायणराव कडळकर. हे व्यवस्थित लक्षात घ्या. त्यामुळे दुसरं विधान चुकीचं आहे. त्यानंतर, मानवाला जातीमुळे नाही तर गुणामुळे महत्त्व प्राप्त होते असे महात्मा फुले यांचे होते. आणि चौथं विधान, महात्मा फुले यांनी ईश्वराला निर्मिक अशी संज्ञा सार्वजनिक सत्यधर्म या पुस्तकात वापरली. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सत्यशोधक समाजाचे कार्यवाहक विश्राम घोले हे होते. हे अयोग्य विधान आहे. समोरचा प्रश्न, मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटत असेल, हा कंटेंट तुम्हाला युजफुल वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला कळवा. पहा, स्त्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्त्री शिक्षणाची प्रेरणा खालीलपैकी कोणाकडून घेतली? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, सगुणाबाई क्षीरसागर यांच्याकडून. स्त्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्त्री शिक्षणाची प्रेरणा सगुणाबाई क्षीरसागर यांच्याकडून घेतली होती. समोरचा प्रश्न, महात्मा फुले यांचा विवाह कितव्या वर्षी झाला? 13व्या वर्षी. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, 13. समोरचा प्रश्न, महात्मा फुले यांचे मूळ नाव काय होते? गोरे, माळी, जाधव, कडगुणकर. महात्मा फुले यांचे मूळ नाव काय होते? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, गोरे. समोरचा प्रश्न,
महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली? पहा, याचं उत्तर मी बऱ्याच वेळा सांगितले तुम्हाला, एकदा कमेंट बॉक्समध्ये देखील लिहिला सांगितलं होतं. आता 4 आकडा टाका आणि या प्रश्नाचे उत्तर लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगा. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली हे तुम्ही लगेच कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला कळवा. समोरचा प्रश्न, या प्रश्नाचे उत्तर. समोरचा प्रश्न पहा, सत्यशोधक समाजाचे पहिले अध्यक्ष कोण होते? पहा, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 अध्यक्ष आणि खजिनदार महात्मा ज्योतिबा फुले हे होते. समोरचा प्रश्न, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या ठिकाणी करण्यात आली होती? सत्यशोधक समाजाची स्थापना पुणे येथे करण्यात आली होती. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 पुणे. समोरचा प्रश्न, सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ कोणता? सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ आपण मागेच पाहिलं. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 सार्वजनिक सत्यधर्म. सत्यशोधक समाजाचे साप्ताहिक कोणते? सत्यशोधक समाजाचे साप्ताहिक आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 दीनबंधू. दीनबंधू हे सत्यशोधक समाजाचे साप्ताहिक आहे. समोरचा प्रश्न, महात्मा फुले यांनी बाल हत्या प्रतिबंध गृहाची स्थापना कधी केली? तर ती 1863 मध्ये. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 1863 मध्ये महात्मा फुले यांनी बाल हत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. समोरचा प्रश्न, महात्मा फुले यांच्यावर कोणत्या विचारवंताचा प्रभाव होता? पहा, आता या प्रश्नाचे उत्तर बऱ्याच वेळा आपण पाहिलेलं आहे, ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. 5 आकडा टाका आणि महात्मा फुले यांच्यावर कोणत्या विचारवंताचा प्रभाव होता या प्रश्नाचे उत्तर लगेच कमेंट बॉक्समध्ये द्या. ओके. समोरचा प्रश्न, मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटत असेल, हा कंटेंट तुम्हाला युजफुल वाटत असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करा आणि आपले अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला कळवा. पहा, महात्मा फुले यांच्या जीवनावरील नाटक कोणते? ते नाटक आहे असूड आणि ते कोणी लिहिलं आहे? तर ते लिहिलं आहे डॉक्टर सोमनाथ मुटकुळे यांनी. महात्मा फुले यांच्या जीवनावरील नाटक कोणते? ते नाटक आहे असूड आणि ते लिहिलेलं आहे डॉक्टर सोमनाथ मुटकुळे यांनी. त्यानंतर समोरचा प्रश्न, महात्मा फुले यांचा अप्रकाशित ग्रंथ कोणता? अस्पृश्यांची कैफियत. महात्मा फुले यांचा अप्रकाशित ग्रंथ कोणता? अस्पृश्यांची कैफियत. समोरचा प्रश्न, सत्यशोधक समाजाचे घोषवाक्य कोणते? सर्वसाक्षी जगतपती, त्याला नकोच मध्यस्थी. सत्यशोधक समाजाचे घोषवाक्य कोणते? सर्वसाक्षी जगतपती, त्याला नकोच मध्यस्थी. समोरचा प्रश्न, महात्मा फुले व युवराज ड्यूक ऑफ कॅनॉट यांची भेट कोणत्या वर्षी झाली होती? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 इसवी सन 1888. महात्मा फुले व युवराज ड्यूक ऑफ कॅनॉट यांची भेट इसवी सन 1888 या वर्षी झाली होती. समोरचा प्रश्न, शिक्षणाशी संबंधित असलेल्या झिरपणी सिद्धांताला कोणी विरोध केला होता? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 महात्मा फुले यांनी. शिक्षणाशी संबंधित असलेल्या झिरपणी सिद्धांताला महात्मा फुले यांनी विरोध केला होता. एक ब्राह्मण सदाशिव बल्लाळ गोवंडे जे आयुष्यभर त्यांचे मित्र बनून राहिले ते डॅश डॅश पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये भेटले. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 ज्योतिराव फुलेंना. एक ब्राह्मण सदाशिव बल्लाळ गोवंडे जे त्यांचे आयुष्यभर मित्र बनून राहिले ते ज्योतिराव फुलेंना पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये भेटले. समोरचा प्रश्न, तर मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटत असेल, हा कंटेंट तुम्हाला युजफुल वाटत असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपले अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला कळवा. पहा, फुलेंचे शेजारी डॅश डॅश यांनी त्यांना शाळेत जाण्यास भाग पाडले. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 गफार बेग मुन्शी. फुलेंचे शेजारी गफार बेग मुन्शी यांनी त्यांना शाळेत जाण्यास भाग पाडले. समोरचा प्रश्न, थॉमस पेनच्या लिखाणाने प्रभावित झालेल्या समाज सुधारकाचे नाव सांगा. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 महात्मा ज्योतिराव फुले. थॉमस पेनच्या लिखाणाने प्रभावित झालेले समाज सुधारक आहेत महात्मा ज्योतिबा फुले. समोरचा प्रश्न, महात्मा फुले यांच्यावर थॉमस पेन यांच्या कोणत्या पुस्तकाचा प्रभाव दिसतो? पहा, महात्मा फुले यांच्यावर थॉमस पेन यांच्या राईट्स ऑफ मॅन या पुस्तकाचा प्रभाव दिसतो. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 राईट्स ऑफ मॅन. समोरचा प्रश्न, महाराष्ट्राचे आद्य समाज सुधारक कोणाला म्हणतात? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 महात्मा ज्योतिबा फुले. महाराष्ट्राचे आद्य समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांना म्हणतात. समोरचा प्रश्न, महाराष्ट्राचे मार्टिन लुथर म्हणून कोणास ओळखले जाते? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 महात्मा ज्योतिबा फुले. महाराष्ट्राचे मार्टिन लुथर म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांना ओळखले जाते. समोरचा प्रश्न, महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन म्हणून कोणाला ओळखले जाते?
योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 महात्मा फुले महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन म्हणून महात्मा फुले यांना ओळखले जाते. समोरचा प्रश्न, विख्यात इतिहासकार य. दी. फडके म्हणतात, कर्मठ सणा त्यांनी त्यांच्या व्याकरणाच्या चुका दाखवून बाजी मारण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा मानवी हक्क आणि समतेबद्दलचा विचार प्रतिपक्षाला दडपून टाकता आला नाही. हे विचारवंत कोण? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 महात्मा ज्योतिबा फुले. समोरचा प्रश्न, वेदांकडे परत चला या विचारावर त्यांचा विश्वास नव्हता. त्यांच्या मते आर्य भारतात परदेशी होते, तरीही त्यांनी दयानंद सरस्वतीच्या पुणे येथील मिरवणुकीस संरक्षण देण्याचे मान्य केले. ते कोण? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 ज्योतिबा फुले. समोरचा प्रश्न, वेद हे अपौरुषेय नसून आर्यांनी त्याची निर्मिती केली आहे असा विचार मांडणारे विचारवंत कोण? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 महात्मा ज्योतिबा फुले. वेद हे अपौरुषेय नसून आर्यांनी त्याची निर्मिती केली आहे असा विचार मांडणारे विचारवंत महात्मा ज्योतिबा फुले. डॅश डॅश यांच्या मते वेद हे अपौरुषेय नाहीत. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 महात्मा फुले. महात्मा फुले यांच्या मते वेद हे अपौरुषेय नाहीत. समोरचा प्रश्न, मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटत असेल, हा कंटेंट तुम्हाला युजफुल वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला कळवा. पहा, सन 1888 पासून ज्योतिबा फुले हे महात्मा म्हणून का ओळखले जाऊ लागले? तर त्यांनी कनिष्ठ जमातींसाठी अव्याहतपणे कार्य केले. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 त्यांनी कनिष्ठ जमातींसाठी अव्याहतपणे कार्य केले, म्हणून सन 1888 पासून ज्योतिबा फुले हे महात्मा म्हणून ओळखले जाऊ लागले. समोरचा प्रश्न, ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी डॅश डॅश यांनी दिली. पहा, या प्रश्नाचे उत्तर तुम्हा सर्वांना माहिती आहे. 6 आकडा टाका आणि या प्रश्नाचे उत्तर लगेच कमेंट बॉक्समध्ये द्या. पहा, ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी डॅश डॅश यांनी दिली. या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला लगेच कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे. समोरचा प्रश्न, महात्मा फुले यांच्याबाबत पुढीलपैकी कोणते विधान असत्य आहे? पहा, त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले, बरोबर आहे. त्यांनी जातीभेद विवेकतार हे पुस्तक लिहिले, हे चुकीचं आहे. त्यांना मोरो विठ्ठल वाळवेकर यांनी मदत केली, हे पण बरोबर आहे. आणि त्यांनी सत्यशोधक समाज स्थापन केला, हे देखील बरोबर आहे. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 त्यांनी जातीभेद विवेकतार हे पुस्तक लिहिले. समोरचा प्रश्न, पाणी पुरवठ्यासाठी धरणाची उभारणी, रीतीचे आधुनिकीकरण, जातीवंत जनावरांची पैदास, फलोद्यानशास्त्र व संरक्षण या विषयाबाबतच्या दूरदर्शी संकल्पना प्रथम मांडल्या होत्या महात्मा ज्योतिबा फुले यांनी. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 महात्मा ज्योतिबा फुले. ओके. समोरचा प्रश्न, डॅश डॅश हे सामाजिक क्रांतीचे जनक होते. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 महात्मा ज्योतिबा फुले. महात्मा ज्योतिबा फुले हे सामाजिक क्रांतीचे जनक होते. समोरचा प्रश्न, सर्वसाक्षी जगतपती त्याला नको मध्यस्थी हे कोणाच्या धर्मविचारातील प्रमुख सूत्र होते? महात्मा ज्योतिबा फुले. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 महात्मा ज्योतिबा फुले. समोरचा प्रश्न, महात्मा फुले यांनी 1873 साली पहिला सत्यशोधक पद्धतीचा विवाह कोणाचा केला? पहा, 1873 साली पहिला सत्यशोधक पद्धतीचा विवाह महात्मा फुले यांनी कोणाचा केला? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 सीताराम आलाट. पहा, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 सीताराम आलाट. समोरचा प्रश्न, बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना कोणी केली? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 महात्मा ज्योतिबा फुले. बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली. समोरचा प्रश्न, कोणत्या पहिल्या समाजसुधारकांनी मुलींच्या शिक्षणास उत्तेजन आणि प्रसारास सुरुवात केली? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 महात्मा फुले यांनी. कोणत्या पहिल्या समाजसुधारकांनी मुलींच्या शिक्षणास उत्तेजन आणि प्रसारास सुरुवात केली? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 महात्मा फुले यांनी. समोरचा प्रश्न, महात्मा ज्योतिबा फुल्यांनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची सोय करावी अशी मागणी कोणत्या आयोगासमोर केली? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 हंटर आयोग. महात्मा ज्योतिबा फुल्यांनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची सोय करावी अशी मागणी कोणत्या आयोगासमोर केली? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 हंटर आयोग. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावरील जेवढेही महत्त्वाचे प्रश्न बनतात तेवढे अतिमहत्त्वाचे सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेले आहेत. अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ झालेला आहे हा.
तुमच्या येणाऱ्या प्रत्येक परीक्षेमध्ये या व्हिडिओतून 1 ते 2 प्रश्न तुम्हाला बघायला भेटणार आहेत मित्रांनो. कारण कोणतीही परीक्षा घ्या, मग तुम्ही राज्यसेवा देत असाल किंवा पोलीस भरती करत असाल, तर प्रत्येक परीक्षेमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावरील प्रश्न असतोच. मग राज्यसेवा घ्या किंवा कंबाईन ग्रुप बी घ्या, कंबाईन ग्रुप सी घ्या किंवा आरोग्यसेवक, ग्रामसेवक, कृषी सेवक, तलाठी, पोलीस भरती, महाटेटच्या एक्झाम, या प्रत्येक परीक्षेमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावरील प्रश्न असतोच मित्रांनो. त्यामुळे जेवढ्या जास्त वेळा हा व्हिडिओ तुम्ही रिवाइज कराल तेवढ्या जास्त वेळा हा व्हिडिओ तुम्ही रिवाइज करा. जेवढ्या जास्त वेळा हा व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल तेवढ्या जास्त वेळा हा व्हिडिओ तुम्ही पहा. मग त्याचा फायदा तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये दिसून येणार आहे मित्रांनो. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.